तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात असा दावाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। 12 डिसेंबरपर्यंत हे खासदार आमच्याकडे येऊ शकतात असं त्यांनी म्हटलंय। तर खासदार आमदार राष्ट्रवादीत येऊ शकतात असा आत्राम यांचा दावा। तर काँग्रेस खासदार सुद्धा एनसीपी मध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि ऑपरेशन करावं लागेल असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय। तुतारीचे खासदार आहे ते किती येऊ शकतात काय वाटतं? माझा तर अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात अशी आपला राष्ट्रवादीमध्ये, आणि त्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांना कामं करणं गरजेचं आहे। जर पुढे निवडून यायचे असतील तर त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे। सुनेत्राताई यांच्या नेतृत्वामध्ये आता लोकांचा विश्वास वाढलेला आहे आणि पक्ष मजबूत होत आहेत। काही माजी खासदारसुद्धा पक्षात येऊन राहिले, ते माजी आमदारसुद्धा पक्षात येऊन राहिले आणि आजी आमदारसुद्धा येऊ शकतात आणि आजी खासदारसुद्धा येऊ शकतात। त्याला काही प्रॉब्लेम मला दिसत नाही। तुतारीवाले खासदार तुम्ही म्हणतात येऊ शकतात आमच्याकडे 5, कधीपर्यंत येऊ शकतात काय वाटतं? मला वाटतं डिसेंबर 12 पर्यंत येतील ते। 12 डिसेंबरपर्यंत? हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तर कोण हलणार नाही, इतर पक्षाचं काय बोलू शकत नाही। काँग्रेसचे काही लोक संपर्कात आहे का खासदार वगैरे? नाही, आता ते बघू, आता पुढे ते ऑपरेशन करावं लागेल। ते आमचे सुद्धा घडीमध्ये इच्छुक आहेत खासदार येण्याकरता, त्या दृष्टीने जरूर फरक होईल। काँग्रेसचे पण खासदार इच्छुक आहे? नाही, आता सगळे आता इच्छुक झाले आहेत। सगळ्यांना काम पाहिजे, सगळ्यांना निधी आपला सरकारकडून मिळाला पाहिजे। काँग्रेसचे काही आमदारही नाराज आहे, खासदारही नाराज आहे अशी चर्चा आहे। नाही, चर्चा आहे, ते चर्चा आणि ती केव्हा तरी ते एक्सप्लोड होईल आणि जरूर असं होईल का तर विरोधी राहणारच नाही अशा प्रकारचं वातावरण होईल। काँग्रेसचे खासदार जाऊ शकत नाही हा आम्हाला पक्का भरोसा आहे। काँग्रेसवर ते ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस काही चालत नाही आणि मला वाटतं हा काँग्रेसी खासदार हा काँग्रेसमध्ये